नमस्कार रसिक वाचक हो. यानंतर आपण वाचणार आहोत डॉक्टर उज्ज्वला दळवी यांचं पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव आहे सोन्याच्या धुराचे ठसके. डॉक्टर उज्ज्वला दळवी ह्या पूर्वाश्रमीच्या उज्ज्वला रेगे SSC ला मुलींमध्ये मुंबईत प्रथम क्रमांक आणि HSC ला सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला आणि मुंबईच्या GS मेडिकल कॉलेजमधून इंटरनल मेडिसिन या विषयामध्ये MD केलं. काही काळ त्यांनी हिंदुजा रुग्णालयामध्ये कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि नंतर डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकशास्त्राच्या विभागक प्रमुख म्हणूनही काम केलं. हे त्यांचं जे पुस्तक आहे सोन्याच्या धुराचे ठसके, त्याचबरोबर दुसरं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे जेनेटिक्स कशाशी खातात. माणसाच्या शारीरिक मानसिक आरोग्याशी संबंधित अशा सर्व विषयांवर उज्ज्वलाताईंनी भरपूर लेखन केलेलं आहे आणि हे सगळं लेखन शास्त्रीय पायावर तर आधारलेलं आहेच, पण त्यापेक्षिवाय अतिशय रंजक अशी भाषा त्यांची आहे असं आपल्याला दिसेल. हल्ली लोकसत्तेमध्ये आरोग्याच्या डोही ही त्यांची लेखमालिका चालू आहे. सौदी अरेबियासारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या कट्टर इस्लामी राज्यात अन्याय, हालअपेष्टा आणि उपेक्षा सहन करीत उज्ज्वलाताईने आयुष्यातली उमेदीची 25 वर्ष घालवली. सौदी अरेबिया हा अतिश्रीमंत असला तरी त्यातल्या अतिमागास भागातल्या अशिक्षित मेंढपाळांच्या गावामध्ये हे डॉक्टर दाम्पत्य पोचलं आणि या भागातल्या अंतरंगामध्ये शिरून घेतलेला हा अनुभव आपल्याला उज्ज्वलाताई सांगतायत सोन्याच्या धुराचे ठसके या पुस्तकात. धूर सोन्याचा असला तरी त्याचे ठसके लागणारच आहेत आणि आता अनुभवया ते ठसके उज्ज्वलाताईंनी सांगितलेले या पुस्तकात सोन्याच्या धुराचे ठसके. उज्ज्वलाताई आपल्या मनोगतात म्हणतात की सौदी अरेबियातल्या गेल्या पाव शतकातल्या आमच्या जीवन प्रवासाचे हे वेचे आहेत. पण हे प्रवास वर्णन नाही की आत्मकथनही नाही. सौदी अरेबियाची सांगोपांग माहिती देण्याचा आवही आणलेला नाही. 25 वर्ष त्या देशाच्या पूर्व भागात राहत असताना आमच्या मध्यमवर्गीय मराठी मनामध्ये जे जे काही प्रकर्षाने वेगळं म्हणून ठसलं किंवा ठसठसलं तेवढंच या ठसक्यांमधनं मांडते. बऱ्याच माणसांच्या मनातल्या सौदी अरेबियाच्या प्रतिमेवर सदैव एक गूढपणाचा बुरखा असतो. बहारीन दुबईत देवळं आहेत, तिथे फुलपुडी घरी येते, वाणी नारळ फोडून खवणून पाठवतो. इजिप्तमध्ये परकीय प्रवासी बायका मोकळेपणाने समुद्रात पोहतात आणि त्यामुळे सौदी देशाकडूनही तशीच अपेक्षा केली जाते. त्या देशात जाईपर्यंत आमच्याही मनामध्ये असाच सारा गोंधळ होता. इस्लाम बद्दल प्रगाढ अज्ञान आणि भीती होती. अशा या गूढ देशामध्ये आम्ही दोघं डॉक्टर म्हणून काम करायला गेलो. खद्रासारख्या मागासलेल्या खेड्यातही काम केलं आणि जुबैल सारख्या अत्याधुनिक उद्योग नगरीत सुद्धा काम केलं. व्यवसायाच्या निमित्ताने त्या दोन्ही ठिकाणच्या सर्वसामान्य जीवनाकडे जवळून पाहता आलं आणि तो सहजासहजी न मिळणारा अनुभव सगळ्यांना सांगावासा वाटला. गेल्या 30 वर्षात त्या दोन्ही गावांच्या नकाशाचा नूर आणि स्वभावाचा सूर असा बदललाय की त्यांना त्यांची स्वतःची ओळखही पटणं कठीण झालंय. आम्हाला आमच्या वाटणाऱ्या त्या जुन्या खद्राची वाट तर आता फक्त आमच्या मनातूनच जाते आणि म्हणूनच ते अस्सल सौदी खेडं कसं होतं, त्या देशात आमच्या डोळ्यादेखत कसं स्थित्यंतर झालं, सध्या तिथली परिस्थिती कशी आहे हे कागदावर नमूद करण्याचा मोह झाला. ध्यानीमनी नसताना आलेलं सौदीचं आमंत्रण काही अपरिहार्य वैयक्तिक कारणामुळे आम्ही स्वीकारलं होतं. तिथे गेल्या गेल्या साऱ्याच गोष्टींची नवलाई होती. त्यावेळी पदोपदी लागलेला ठेचा आता मागे वळून पाहताना अधिक जब्बर वाटतात. तरुण वयामध्ये मन अधिक साहसी होतं. येणारी प्रत्येक अडचण नवं आव्हान म्हणून आपसूक पेलली गेली. त्या काळामध्ये तो तिथला माहोल आम्हाला जसा उमगत गेला तसाच तो वाचकांसाठी क्रमवार उलगडावा म्हणूनच सुरुवातीच्या काही प्रकरणांची धाटणी ही रोजनिशीसारखी आहे. नंतरच्या भागात मात्र एकेका प्रकारचे निवडक किस्से आणि त्यासंबंधीची माहिती यांची एकत्र गुंफण केली. या रोजच्या जीवनातल्या घटना असल्यामुळे पुस्तक मुद्दाम बोलीभाषेत लिहिलंय. यातले बहुतेक अनुभव आमचे स्वतःचे आणि आमच्या जवळच्या मित्रांचे आहेत. काही माहिती सौदी पेशंटांनी दिली आहे, तर काही तिथल्या अधिकृत वर्तमानपत्रातून, माहिती पत्रकातून आणि वेबसाईट्स वरून घेतली.
रियाद, दमाम, जिद्द्यासारखी मोठी शहरं आणि तिच्यासारखी तीच असलेली जुबैल नगरी सोडली तर बाकी सर्व ठिकाणांची आणि व्यक्तींची नावं बदललेली आहेत. या पुस्तकाने सौदी अरेबिया या अलिबाबाच्या गुहेचं दार केवळ किलकिल केलंय. त्या फटीतून डोकावताना कुणाचे डोळे सोन्याच्या राशीने दिपतील तर कुणी नजरेने तेलाचे बुधले टिपतील. कुणाला शतकांच्या धाग्यांचा गोफ सापडेल तर कुणाला शंकांच्या दोऱ्यांचा गुंता. पण मुंबई दुबईहून वेगळी अशी त्या गूढ गुंफेची गहिराई त्या डोळ्यानं नक्कीच जाणवेल. कुतूहलाच्या खिडक्या तिळाने का होईना उघडतील. इतकं साधलं तरी 25 वर्ष काळं पांघरल्यानंतर केलेलं हे पांढऱ्यावरचं काळं नक्कीच सार्थकी लागेल. डॉक्टर उज्ज्वला दळवी, सौदी अरेबिया, 24 जानेवारी 2010.